बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। परराज्यात सर्पविषाची तस्करी करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला कागल पोलिसांनी सापळा रचून पकडलं। त्यांच्याकडून सुमारे 50 लाख रुपये किमतीचं सापांचं विष जप्त करण्यात आलं असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 2 कोटीहून अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे। ही टोळी हस्तिदंत तस्करीत गुंतल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत। कागल पोलिसांना 2 तरुण सापाचं विष घेऊन येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक चंद्रकांत शिंदे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीनं दूधगंगा नदीजवळील IBP पेट्रोल पंप इथं शुक्रवारी रात्री 10 वाजता सापळा रचला होता। रात्री 10:15च्या सुमारास कारवार जिल्ह्यातील गोवाडा तालुक्यातील तागोडा येथील संशयित आरोपी सुरेश बाळा कुंभार आणि चंदगड तालुक्यातील म्हाळुंगे येथील रामचंद्र केरू पाटील हे दोघे जण हातात खाकी रंगाची पिशवी घेऊन IBP पेट्रोल पंपावर आले। यावेळी पोलिसांबरोबर असलेल्या खबऱ्यानं या दोघांना ओळखलं। पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना पकडून त्यांची झडती घेतली। त्यावेळी त्यांच्याजवळील पिशवीत 1 लिटरच्या 2 प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये आणि काचेच्या एका लहान बाटलीत सापाचं विष असल्याचं आढळून आलं। तसंच या विषाची एका लॅबोरेटरीत तपासणी करण्यात आलेल्या अहवालाची झेरॉक्स प्रती मिळाली। यावर महाराष्ट्र लॅबोरेटरी असा उल्लेख आहे। पोलिसांनी दोघा संशयित आरोपींसह 2 लिटर 5 मिली सापाचं विष आणि आरोपींचे 2 मोबाईल संच जप्त केलेत। यातील मुख्य आरोपी सुरेश बाळा कुंभार यांच्या मोबाईलमध्ये सापांचे आणि हत्तींच्या दातांचे काही फोटो पोलिसांना मिळालेत। ही टोळी सापांच्या विषाबरोबरच हत्तींच्या दातांची तस्करी करत असल्याचा संशय आहे। यामागे आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याचीही शक्यता आहे। पकडण्यात आलेल्या विषाचे नमुने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये पाठवण्यात येणार आहेत। लवकरच टोळीच्या म्होरक्यापर्यंत पोहोचू असं करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी VT पवार यांनी बी न्यूजशी बोलताना स्पष्ट केलं। हे कारवारच्या जंगलामधून हे जास्त तिकडे सर्प असतात असं त्याचं म्हणणं आहे आणि त्यांचा कलेक्शन करून विष कलेक्शन करून ते मार्केटमध्ये गिराईक शोधत असताना मिळालेले आहेत। आता सध्या तरी त्याची किंमत जे तरी 60 लाख रुपये सांगत असतील तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याची किंमत कोटीच्या घरात जाऊ शकते। त्या पाठीमागं मोठी टोळी असण्याची शक्यता आहे, कारण आरोपीच्या मोबाईलमध्ये हस्तिदंती म्हणजे हत्तीच्या दाताचे फोटो आहेत आणि नागाचे पण वेगवेगळे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आढळून आलेले आहेत आणि आता कॉल डिटेल्स आणि मोबाईलच्या ह्याच्यावरनं याची टोळी जर असेल तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल। अटकेतील दोघा आरोपींच्या साथीदारांना पकडण्यासाठी पोलिसांनी एका हॉटेलमध्ये सापळा रचला। सर्पविषाचा व्यवहार झाला आहे असं दोघा आरोपींकडून त्यांच्या साथीदारांना निरोप दिला। यानंतर थोड्याच वेळात हॉटेलमध्ये प्रकाश गजानन उर्फ गोणू, पीटर डिकोस्टा आणि अंजली डिकोस्टा या तिघांना वाहनांसह आणि 1 लिटर विषासह अटक केली। पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बजावलेली कामगिरी आणि खबऱ्याची मिळालेली मदत यामुळेच ही कारवाई करण्यात यश आलंय। संशयितांवर वन्यप्राणी संरक्षण कायदा 3(9) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक चंद्रकांत शिंदे यांनी सांगितलं। आरोपी सुरेश बाळा कुंभार आणि रामचंद्र केरू पाटील हे सराईत गुन्हेगार असल्याचा पोलिसांना संशय आहे, त्यादृष्टीनं तपास करण्यात येत आहे। कारवार इथं त्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत का याचाही शोध घेण्यात येत आहे असं पोलिसातून सांगण्यात आलंय। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दीपक वागचौरे, संदीप पाटील, विकास जाधव, अशोक पवार, दगडू खाडे, प्रदीप जाधव, संभाजी कवडे, प्रशांत पांडव, कुलदीप सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला। दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी सुरेश कुंभार आणि रामचंद्र पाटील यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 21 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।